नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटोच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जसं की आपल्याला कमेंट आली होती की PC आणि DC लिव्हरच्या सेटिंगबद्दल व्हिडिओ बनवा, तर त्यानुसार आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। आजचा जो व्हिडिओ आहे तो हा जो PC आणि DC लिव्हर आहे याच्या सेटिंगबद्दल आहे। मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांना आपल्या या दोन्ही लिव्हरचं वर्किंग कळलेलं नाही आहे, समजलेलं नाही आहे। त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा तुम्ही जर पाहिलं, बरेचसे शेतकरी बांधव फक्त ह्या PC लिव्हरवरतीच यंत्र जे आहे ते ऑपरेट करतात। तर नेमका हा लिव्हर ट्रॅक्टरमध्ये का दिलेला असतो या संदर्भामध्ये आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत। आपण सध्या टार्गेटच्या PCDC बद्दल बोलणार आहोत। म्हणजे PCDC लिव्हर जो आहे तो प्रत्येक ट्रॅक्टरला दिलेला असतो। त्यामुळं असं काही नाही की छोटा किंवा मोठा ट्रॅक्टर असेल, दोन्ही ट्रॅक्टरला दिलेला असतो। तर मित्रांनो, हा जो आहे हा आहे DC लिव्हर आणि हा आहे PC लिव्हर। तर मित्रांनो, DC लिव्हर म्हणजे काय, तर डेप्थ कंट्रोल लिव्हर आहे, जो की आपल्या यंत्राची खोली निश्चित करतो। आपले यंत्र किती खोल लावायचं आहे ह्यासाठी हा लिव्हर देण्यात आलेला आहे। आणि हा जो दुसरा लिव्हर आहे हा PC लिव्हर म्हणजे पोझिशन कंट्रोल लिव्हर, म्हणजे आपलं यंत्र हे वर खाली करण्यासाठी या लिव्हर आपल्याला देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, नेमका ह्याचा उपयोग काय होतो, ज्या मित्रांनो आपण काकऱ्याबाळी करतो किंवा पेरणी करतो त्यावेळी जर थोडंसं आंबट ओलं रान असेल किंवा आंबट ओलं जर शेत असेल, तर त्यावेळेस काय होतं की आपलं यंत्र जे आहे ते जास्त जमिनीमध्ये खाली जातं आणि ट्रॅक्टर लोडवर येऊन बंद पडतो किंवा लोडवर येतो। तर त्यासाठी एक समान खोली हवी असेल तर आपण ह्या दोन्ही लिव्हरचा वापर करू शकतो। म्हणजे ज्यावेळेस आपण हा जो डेप्थ कंट्रोल लिव्हर आहे किंवा हा जो खोली निश्चित करणारा लिव्हर आहे याला एका विशिष्ट प्रमाणामध्ये आपण जर सेट करून ठेवलं, समजा 6 आणि 7च्या मध्ये आपण याला सेट केलं, तर ते यंत्र जे आहे ते त्याच्यापेक्षा जास्त खाली जाणार नाही। रान कसंही असो, ओलं असो वा अजून काही असो, पण त्याची जी खोली आहे ती सोडणार नाही। आणि या लिव्हरने आपण यंत्र वरती घेऊ शकतो आणि खाली देखील नेऊ शकतो। त्यामुळे ह्या लिव्हरला एकदा सेट केल्यानंतर आपलं यंत्र हे खालीवरती व्यवस्थितपणे होतं, एवढं लक्षात घ्या। त्यानंतर ह्याचा उपयोग आपल्याला पेरणीमध्ये जास्त तरी होतो। एक समान लेव्हलला जर आपल्याला पेरणी करायची असेल तर आपण याला एकदा एका निश्चित ह्याच्यामध्ये तुमच्या रानाच्या हिशोबाने किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने याला एकदा सेट केलं की काय होईल, ह्या लिव्हरवरतीच आपल्याला फक्त मॅनेज करते। हे असं प्रत्येक ट्रॅक्टरला देखील याला दिलेलं असतं। याला आपण पुढे घेऊन अशा रीतीने याला तिथं पॅक करू शकतो। हे पॅक झाल्यानंतर हे जास्त पुढे येणार आहे, मागे येणार आहे। नंतर काय करायचं, फक्त या लिव्हरवरतीच तुम्हाला तुमचं जे काही काम आहे ते करायचं आहे। म्हणजे हा जो DC लिव्हर आहे म्हणजे डेप्थ कंट्रोल लिव्हर, म्हणजेच जो आपल्या ट्रॅक्टरच्या यंत्राची खोली निश्चित करतो, या लिव्हरचा उपयोग करून तुम्ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुमचं ट्रॅक्टरचं ॲव्हरेजही वाढवू शकता। कारण ट्रॅक्टर लोडवर येणार नाही, जेणेकरून तुमचं ॲव्हरेजही वाढेल आणि ह्या एक समान जी तुमच्या शेताची जी लेवल आहे ती एक समान राहील। लेवलमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही। कारण काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण काकरापाई करतो किंवा दुसरी एखादी गोष्ट करतो त्यावेळेस आपली जर खोली खालीवर झाली तर रानाची लेवल बिघडते। तर ते ह्या लिव्हरमुळे होणार नाही असं मला वाटते। आणि या लिव्हर एकदा सेट केलं तर पेरणीसाठी फार उपयोगाचा आहे। तर मला खात्री आहे की तुम्हाला PCDC लिव्हरबद्दल आता समजलं असेलच। आणि जर काही शंका असेल किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच संदर्भाचा व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवायचा प्रयत्न करेल। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।